आपण अशा एका जबरदस्त तेलाबद्दल बोलणार आहोत ज्याचे फक्त 4 थेंब तुम्ही नारळाच्या किंवा कोणत्याही ज्या तेलाचा तुम्ही वापर करतात त्यात जर हे थेंब मिसळले तर अगदी काही आठवड्यांमध्येच तुमच्या केसांच्या ग्रोथमध्ये दुप्पट वाढ झालेली तुम्हाला नक्कीच दिसेल। तुमचे केस जर तुम्हाला हेल्दी, जाड किंवा झटक्यात वाढवायचे असतील, तुमचे केस हे पातळ झालेले असतील तर हा व्हिडिओ तुमच्या प्रचंड कामी येणार आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। केस गळणं हे आजकाल अगदी सगळ्यांमध्ये ना कॉमन झालेले आहे। अगदी लहान वयात सुद्धा लोक या त्रासाने हैराण झालेले आहेत। खरं तर केस गळण्याची सुरुवात ही आपल्या शरीराच्या आतूनच व्हायला होते। आपण नेहमी काय करतो, बाहेरून उपाय शोधत असतो, बऱ्याचदा शॅम्पू बदलतो, तेल बदलतो, पण केस का गळतात याचं खरं कारण समजून घेतलं ना तरच आपण त्यावर योग्य तो उपाय करू शकतो। सगळ्यात पहिलं आणि मोठं कारण ते म्हणजे स्ट्रेस। आपल्याला वाटतं स्ट्रेस ही फक्त आपल्या मनाची गोष्ट आहे, पण खरं तर त्याचा आपल्या शरीरावर डायरेक्ट परिणाम होत असतो। जेव्हा आपण जास्त स्ट्रेस मध्ये असतो तेव्हा आपल्या शरीरात कॉर्टिसोल नावाचा हार्मोन खूप जास्त प्रमाणात तयार होतं। हाच हार्मोन आपल्या केसांच्या मुळांना कमकुवत करतो, त्यामुळे आपल्या केसांची ग्रोथ थांबते आणि जे केस आहेत ते सुद्धा हळूहळू गळायला लागतात। केस आपले पातळ व्हायला लागतात। म्हणून सतत स्ट्रेस मध्ये राहणं म्हणजे केस गळतीला निमंत्रण दिल्यासारखंच आहे असं समजून घ्या। दुसरं कारण आहे ते म्हणजे चुकीचा आहार। आपण बाहेरचं खातो, तेलकट, मसालेदार पदार्थ, जंक फूड खातो आणि आपल्या शरीराला लागणारी योग्य पोषण मूल्य आपल्या शरीराला मिळतच नाहीत। केसांना ताकद देण्यासाठी प्रोटीन्स, विटामिन्स, आयर्न, झिंक या सगळ्याची भरपूर गरज असते, पण आपण जर पोषण शक्तीच दिली नाही तर आपले केस कसे टिकणार? म्हणून तुम्ही जास्त प्रमाणात हेल्दी खाणं कंझ्युम करा। तिसरं कारण आहे ते म्हणजे झोपेची कमतरता। तुम्ही जर रात्रभर मोबाईल बघत असाल, उशिरापर्यंत जर तुम्ही जागे राहिलात तर शरीराला रिस्टोर होण्यासाठी वेळच मिळत नाही। झोप हे आपल्या शरीराचं नैसर्गिक ट्रीटमेंट आहे। झोप जर नीट मिळाली नाही तर हार्मोन्स बिघडतात आणि त्याचा थेट परिणाम हा आपल्या केसांवर हळूहळू दिसायला लागतो। चौथं कारण ते म्हणजे हार्मोनल इनबॅलन्स। विशेषतः महिलांमध्ये पिरियड्स अनियमित असणं, प्रेग्नन्सी, थायरॉइडचे प्रॉब्लेम किंवा पीसीओडी यामुळे केस गळायला लागतात। हार्मोन्स जेव्हा बिघडतात तेव्हा केसांची वाढ ही खुंटते आणि केस आपले हळूहळू गळायला लागतात। तर पाचवं कारण आहे ते म्हणजे बाहेरच्या वातावरणाचा आपल्या केसांवर होणारा परिणाम। सततची धूळ, प्रदूषण, केमिकल युक्त शॅम्पू, रंग, स्ट्रेटनिंग, ब्लो ड्रायर्स वापरणं या सगळ्यामुळे आपले केस हे प्रचंड कमकुवत होतात आणि गळतात। आपण कधी कधी केसांची ना खूप जास्त स्टायलिंग करतो, पण त्यात खूप त्रास होतो हे खूप लक्षात घ्या। तर ही अशी बरीच कारणं आहेत ज्यामुळे आपल्या केसांची वाढ खुंटते आणि केस हे वीक होऊन जातात। तर मंडळी, कारणं काहीही असली तरी प्रत्येक गोष्टीवर ना काही सोल्युशन हे असतंच। त्याचप्रमाणे आपल्या निसर्गाने आपल्या केसांची चांगली काळजी घेता यावी म्हणून खूप सोपा आणि प्रभावी उपाय आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे, तो म्हणजे केसांची ग्रोथ नॅचरली बूस्ट करता येते, ते म्हणजे रोजमेरीमुळे। येस, रोजमेरी ही एक जुनी नैसर्गिक वनस्पती आहे जी केसांच्या आणि स्किनच्या आरोग्यासाठी वर्षानुवर्ष ही वापरली जाते। केसांच्या सर्व प्रॉब्लेम्स मध्ये रोजमेरी हे उत्तम प्रकारे काम करतं। रोजमेरी आपल्या स्कॅल्प मधील ब्लड सर्क्युलेशन अधिक चांगल्या प्रकारे वाढवते, यामुळे आपले हेअर फॉलिकल्स पर्यंत चांगलं न्यूट्रिशन पोहोचतं आणि आपल्या केसांची मुळापासूनच चांगल्या प्रकारे वाढ व्हायला ही मदत होते। बऱ्याचदा आपण हेअर लेंथला सिरम्स वगैरे लावतो, पण मुळात आपला स्कॅल्प रूट मजबूत असणं सुद्धा जास्त गरजेचं आहे आणि रोजमेरीचं ऑइल हे आपल्या केसांना खूप चांगल्या प्रकारे स्ट्रेंथ देतं, ज्यामुळे केसांचं तुटणं कमी होतं आणि त्यांची ग्रोथ चांगल्या प्रकारे व्हायला मदत होते। रोजमेरी ऑइलमुळे आपल्या नवीन केसांची ग्रोथ होते। ज्या ठिकाणी तुम्हाला केस नाहीये किंवा मोस्टली बेबी हेअर्स आपण म्हणतो त्या ठिकाणी तुम्ही हे ऑइल अप्लाय केलं तर तिथे तुम्हाला न्यू हेअर ग्रोथ झालेली नक्कीच दिसेल। तर हे रोजमेरी ऑइल वापरायचं तरी कसं? रोजमेरी ऑइल वापरताना ते दुसऱ्या कोणत्याही तेलासोबत तुम्ही मिक्स करूनच वापरा, कारण डायरेक्ट रोजमेरी ऑइल केसांवर अप्लाय करू नका, ते खूप जास्त स्ट्रॉंग असतं। तुम्ही कोकोनट ऑइल किंवा कॅस्टर ऑइल मध्ये याचे 5 ते 6 थेंब मिक्स करून तुमच्या केसांना चांगल्या प्रकारे लावू शकता। एक गोष्ट मात्र लक्षात घ्या, रोजमेरी ऑइल हे 100% नॅचरल किंवा ओरिजिनल असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला त्याचे फायदे मिळतील। तुम्ही ऑनलाइन किंवा मग मार्केटमध्ये ड्राय रोजमेरी लीव्स इझिली तुम्हाला मिळून जातील, ते तुम्ही घेऊ शकता। याचं तुम्ही घरच्या घरी डबल बॉइलिंग मेथड यूज करून याचं ऑइल तुम्ही बनवू शकता, किंवा जर तुम्हाला वेळ नसेल किंवा इझी टू डन असा तुम्ही काही ऑप्शन शोधत असाल तर मग तुम्ही मार्केटमध्ये बरेच रोजमेरी ऑइल्स अवेलेबल आहेत, त्यातलं बेस्ट ब्रँड बघून तुम्ही ते खरेदी करा, किंवा मग सेसा रोजमेरी एसेन्शियल ऑइल सुद्धा तुम्ही बाय करू शकता। तर हे सेसाचं रोजमेरी सुद्धा 100%
प्युअर आहे आणि हे सगळ्या एज ग्रुपसाठी सूट होणार आहे. म्हणजे मेल फिमेल आणि अगदी लहान मुलं सुद्धा हे ऑइल वापरू शकतात, इतकं हे ऑइल सेफ आहे. तर 1 स्पून कोकोनट ऑइल मध्ये तुम्ही 4 ते 5 थेंब हे रोजमेरी ऑइल मिक्स करा. तुमच्या संपूर्ण केसांच्या स्कॅल्पला मसाज करत लावा. लक्षात घ्या, तुमच्या लेंथला हे ऑइल लावायचं नाहीये, फक्त मुळांना हे ऑइल लावा. आठवड्यातून 2दा किंवा ट्वाइस अ डे तुम्ही हे यूज करू शकता, पण तुम्हाला हे कंटिन्यू 3 ते 4 महिने तरी नक्कीच वापरावं लागेल, तेव्हाच तुम्हाला या ऑइलचे उत्तम रिझल्ट्स मिळतील. मंडळी, एका स्टडीमध्ये असं सुद्धा सांगितलंय की 2% मिनॉक्सिडाइल इज ऑलमोस्ट इक्वल टू रोजमेरी ऑइल फॉर हेअर ग्रोथ. मिनॉक्सिडाइल ही एक अशी वेल नोन हेअर ट्रीटमेंट आहे जी हेअर ग्रोथ साठी डॉक्टरांकडून प्रेस्क्राइब केली जाते. म्हणून रोजमेरी हे केसांसाठी उत्तम रिझल्ट्स देणारं ऑइल आहे विदाउट एनी साइड इफेक्ट. तर हे ऑइल आपल्या केसांच्या ग्रोथला सपोर्ट करतं, डॅन्ड्रफची समस्या सुद्धा दूर करतं, स्कॅल्प मॉइश्चराइज करतं, केसांची थिकनेस वाढवतं. इतकंच नाही तर हे ऑइल तुमच्या स्किनसाठी सुद्धा खूप जास्त बेनिफिशियल आणि इफेक्टिव्ह आहे. याच्या वापरामुळे बरेच स्किन प्रॉब्लेम सुद्धा दूर होतात, पिंपल्स, फाईन लाईन्स, रिंकल्स सुद्धा दूर होतात, स्किन मॉइश्चराइज होते आणि डल स्किनवर सुद्धा छान चांगल्या प्रकारे ग्लो यायला तुम्हाला मदत होते. तर मंडळी, रोजमेरीच्या वापराने तुमच्या केसांवर तर कमाल जादू होईलच, पण तुम्हाला अजून छान घनदाट हेल्दी केस हवी असतील तर तुम्हाला इतर गोष्टी सुद्धा पाळणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचा प्रॉपर डाएट फॉलो करा, हेल्दी खाणं जास्त प्रेफर करा, ज्यातून तुम्हाला विटॅमिन्स, प्रोटीन्स आणि मिनरल्स जास्त प्रमाणात मिळतील आणि विटॅमिन बी आणि B7 असणाऱ्या गोष्टी जास्त कंझ्युम करा, कारण हे तुमच्या केसांसाठी जास्त फायदेमंद असतं. यासोबतच स्वतःला जास्तीत जास्त हायड्रेट ठेवा. रोज दिवसातून 1.5 ते 2 लिटर पाणी अवश्य प्या. तर या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष दिलं तर नक्कीच तुमचं आरोग्य चांगलं राहील. अर्थात तुमच्या या केसांच्या समस्या देखील तुम्हाला सतत उद्भवणार नाहीत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या इंटरेस्टिंग टॉपिक बद्दल जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि लोकमत सखीच्या फेसबुकला फॉलो करा आणि यूट्यूबवर सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका.